यादीमधनं त्यांचं नाव जे आहे ते शोधून देईल. ज्या आपल्याकडे तक्रारी ज्या इलेक्शनच्या दरम्यान येतात त्यामध्ये आपण हे इलेक्शनच्या दरम्यान जर कुठले काही याची तक्रार असेल तर त्या ठिकाणी आपण आपली फ्लाइंग स्क्वॉड टीम जी आहे ती पाठवून तपासणी करतो. ती तपासणी आपली झालेली आहे. नाही, तसं FST टीमने तपासलेलं आहे, तसं काही त्यात दिसलं नाही. सर्च ऑपरेशन सुरू नाही, मात्र काल रात्री पोलिसांकडून सर्च ऑपरेशन जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आलेलं होतं. हेच ते शर्यू मोटर्सचं आपण कार्यालय पाहायला मिळते की ज्या ठिकाणी रात्री निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने आलेले होते. खरं तर निवडणूक आयोगाकडे एक तक्रार जी आहे ती करण्यात आलेली होती, ते म्हणजे योगेंद्र पवार यांच्यावरती पैसे वाटपाचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता आणि त्या तक्रारीनुसारच रात्री शर्यू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन जे आहे ते राबवलेलं आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जी माहिती मिळते ते म्हणजे या चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य जे आहे ते मात्र आढळून आलेलं नाही. बारामतीमध्ये एक हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळते. चुलता विरुद्ध पुतण्या असा एक थेट संघर्ष विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र श्रीनिवास पवार यांच्या मालकीचं खरं तर हे शर्यू मोटर्सचं कार्यालय आहे. याच ठिकाणी स्वतः श्रीनिवास बापू जे आहेत ते आपल्या खरं तर व्यवसायाचा कार्यभार जे आहे ते सांभाळत असतात. रात्री श्रीनिवास पवार यांच्या केबिनची सुद्धा तपासणी जी आहे ती खरं तर निवडणूक त्याचबरोबर पोलिसांच्या मदतीने करण्यात आली. मात्र रात्री चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य जे आहे ते आढळून आलेलं नाही. समोर आपण पाहतोय की श्रीनिवास पवार हे आपल्याला सध्या शर्यू मोटर्समध्येच पाहायला मिळत आहेत. मात्र या संदर्भातली अधिकची माहिती जी आहे ती काही वेळानंतर दिली जाईल. मात्र श्रीनिवास पवार हे माध्यमांशी बोलतात का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हेच ते शर्यू मोटर्सचं कार्यालय आहे की ज्या ठिकाणी रात्री पोलीस आलेले होते. पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन जे आहे त्या ठिकाणी केलं. मात्र पोलिसांनी सर्च ऑपरेशन केल्यानंतर त्यांना कोणतंही तथ्य जे आहे ते खरं त्या तक्रारीमध्ये आढळून आलेलं नाहीये. योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी एक थेट लढत जी आहे ती आपल्याला बारामतीच्या विधानसभेमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे खरं तर निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रार त्याचबरोबर झालेलं सर्च ऑपरेशन यानंतर आता खरं तर श्रीनिवास पवार त्याचबरोबर योगेंद्र पवारांकडून काय प्रतिक्रिया येते काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र रात्री पोलिसांकडून सर्च ऑपरेशन जे आहे ते करण्यात आलं. विशेष म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांकडे याची तक्रार जी आहे ती करण्यात आलेली होती. मात्र याच्यामध्ये तथ्य नसल्याचं आढळून आलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.